राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची अजितदादांची इच्छा होती, हा शरद पवार यांचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावलाय. अजित पवार आपल्याशी बोलत होते, अशी चर्चा सुरू असती तर त्यांनी सांगितली असती, असंही मुख्यमंत्री म्हणाले. इतकंच नाही तर राष्ट्रवादीनं याबाबत आपल्याशी बोलावं असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून नवं राजकारण. विलिनीकरण व्हावं ही दादांची इच्छा, शरद पवारांचं वक्तव्य. शरद पवारांचा दावा मुख्यमंत्र्यांनी फेटाळला. दादा माझ्याशी बोलत त्यांनी कधीही सांगितलं नाही, मुख्यमंत्री. राष्ट्रवादीने आपल्याशी चर्चा करावी, मुख्यमंत्र्यांची स्पष्ट उक्ती. राष्ट्रवादी दादांची इच्छा होती. दादांची इच्छा होती ती खुली हवी ही आमची इच्छा. आणि ती चर्चा त्याचं नेतृत्व अजित पवार, जयंत पाटील यांच्याकडे होतं. सगळं डिस्कशन या लोकांनी केलं. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं अशी अजित पवारांची इच्छा होती, असा दावा पक्षातील इतर नेत्यांप्रमाणे शरद पवार यांनी केलाय. शरद पवारांच्या ह्या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. विलिनीकरणाच्या चर्चेत आपण नव्हतो असं सांगत जयंत पाटील हे अजित पवार यांच्याजवळ चर्चा करत होते, असंही शरद पवार यांनी म्हटलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचा हा दावा फेटाळून लावलाय. अजित पवार आपल्याला नेहमी सगळं सांगत होते, विलिनीकरणाची चर्चा होत असेल तर तीही त्यांनी आपल्याला सांगितली असती, असं मुख्यमंत्री यांनी म्हटलं. इतकंच नाही तर विलिनीकरणाबाबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आपल्याजवळ चर्चा करावी, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. असं आहे की या संदर्भात मी एवढंच सांगतो की चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं, आमच्याशी चर्चा केली असती. कुठली तारीख जर ठरली असती तर ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? त्यामुळे आता पवारसाहेबांचं त्यांचं काय बोलणं झालं, कोणाचं त्यांचं काय बोलणं झालं, मला याची कल्पना नाही. आमच्यापुरतं मी सांगतो की अशा प्रकारच्या तारखेची माहिती आम्हाला नाही. चर्चा करायची नाही करायची, विलिनीकरण करायचं, सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे. हा आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच आणि ते पुढेही करतील. अजित पवार यांच्या अकाली मृत्यूनंतर शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून विलिनीकरणाचा उल्लेख सातत्यानं करण्यात येतोय. विलिनीकरणाची दादांचीच इच्छा होती आणि याबाबत अनेक बैठकाही झाल्याचा दावा जयंत पाटील यांच्यापासून अनेक नेते करताना पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी एनडीए सोबतच राहील असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. विलिनीकरण झालं तर शरद पवार एनडीए सोबत येतील का, असाही सवाल उपस्थित केला जातोय. चर्चा सुरू होती नाही, चर्चा पूर्ण झालेली आणि 17 तारखेला आम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तबी केलेलं. जिल्हा परिषदेच्या निवडणुका आघाडी करून लढवायच्या आणि पुढच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या निकालानंतर ताबडतोबीनं आपण दोन्ही पक्ष मर्ज करायचे, अशी चर्चा आमची ठरलेली होती. विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये मी आज नव्हे तर गेल्या अनेक वेळेला हे स्पष्ट केलं, एनडीएच्या सोबत आम्ही आहोत, एनडीएच्या सोबत आम्ही कायम राहणार आहोत. हे दादा असतानापासून मी वक्तव्य केलं आहे आणि ते सर्वांना ज्ञात आहे आणि मी कुठलीही गोष्ट दादांच्या परवानगीशिवाय केलेली नाही. आता आमचा एनडीएमध्ये राहण्याचा निर्णय कायम राहील. या भूमिकेशी जे सुसंगत असतील ते निर्णय करतील, तो निर्णय त्यांनी करायचा आहे. मी तेच म्हटलं, मी आज नाही म्हणत. मी गेले 6 महिने ज्या वेळेला मला प्रश्न विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये विचारला गेला त्यावेळेला मी हेच उत्तर दिलं, आम्ही एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय, तो कायम असेल. रोहित पवार यांनी याबाबत 13 दिवसानंतर बोलू असं सांगितलंय. तर अजितदादांची शपथ घेऊन सांगतो, चर्चा झाली होती असा दावा शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलाय. तर दादांनी याचा कधी उल्लेख केला नव्हता. याबाबतचा निर्णय सुनेत्रा पवार घेतील असं दादा गटाचे आमदार सुनील शेळके यांनी म्हटलंय. आम्ही ज्या वेळेला चर्चा करत होतो आमच्यावर अजितदादाच होते, आज त्या हयात नाही. मला वाटतं की आम्हाला त्याचं कुठलंही राजकीय भांडवल करायचं नाही.
ज्या वेळेला अंतिम संस्कार होत होते तेव्हा मला मीडियाने विचारलं, तेव्हा मी उत्तर दिलं होतं की एक सत्य बोलणं गरजेचं आहे. त्यात काय राजकीय आमचा हेतू नव्हता आणि मला कोणी सांगितलं नव्हतं. मी फार सरळ बोलणारा माणूस आहे. माणूस गेल्यानंतर खोटी शपथ तर घेऊ शकत नाही. मी अजितदादांची शपथ घेऊन सांगितलं की वस्तुस्थिती आहे, अजितदादा भावनिक आहे. ज्यांना माहिती आहे सगळ्यांना, आमच्या दोन्ही राष्ट्रवादींच्या कुटुंबांना आम्हाला माहिती आहे अजितदादा किती भावनिक आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब 2 गोष्टी बोलले. एक, हा निर्णय राष्ट्रवादीने त्यांच्या घ्यायला पाहिजे, फक्त करताना आमच्याशी चर्चा करावी. मला वाटतं मग ते स्टेटमेंट राष्ट्रवादीने करू द्या. देवेंद्र फडणवीस साहेब का करतायत? त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये गेल्या 3 ते 3.5 महिन्यामध्ये मी स्वतः होतो. अनेक वेळा दादांना मी भेटलो होतो. दादांबरोबर काय संभाषण झालं, कसं झालं हे आज या ठिकाणी मी सांगणार नाही. 13 दिवस होऊ द्या, या बाबतीत मी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगेल. दादांनी आमच्या सोबत विलिनीकरणाच्या बाबतीतला आम्ही दर मंगळवारी बैठकीला देवगिरीला असताना सुद्धा कधी केली नव्हती. पण ठीक आहे, दादांची इच्छा काय होती किंवा काय करायचं हा नंतरचा भाग आहे. आज यावरती भाष्य आपण का करतो? नाही त्या विषयाला आपण सारख्याच दुजोरा द्यायचं काम नाही करायला पाहिजे. परंतु जाणीवपूर्वक काय मंडळी तोच विषय तेच वारंवार चर्चा करतायत. मी तुम्हाला सांगतो, ह्याच्यामध्ये सुनीत्रा वहिनी आमच्या उत्तराधिकारी आहेत. जो निर्णय सुनीत्रा वहिनी घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, प्रमुख व्यक्तींना, जबाबदार असलेल्या विधानसभेतल्या आमदारांना देखील तो निर्णय मान्य असेल. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून हे असं जोरदार राजकारण होताना दिसतंय. दादांची इच्छा होती असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सांगण्यात येतंय. तर याबाबत माहितीच नव्हती असा दावा अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपकडून देखील करण्यात येतोय. आता ही विलिनीकरणाची चर्चा थांबणार की या मुद्द्यावरून आणखी राजकारण रंगणार हे पुढच्या काळात पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.